नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण आंबट गोड चवीची टमॅटोची चटणी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 7 ते 8 टमॅटोंना स्वच्छ धुवून घेतले आहे. आता आपण यांना बारीक चिरून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आपण टमॅटोंना बारीक चिरून घेतले आहे. चटणी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, हिंग, 3 ते 4 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, 4 ते 5 बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. मिरच्या चांगल्या प्रकारे तळल्या गेल्यानंतर यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा. आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये एक छोट्या साईजचा बारीक चिरून घेतलेला बटाटा टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या बटाट्याला 2 मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत. बटाटा चांगल्या प्रकारे तळला गेल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टाकून घेऊ. आता आपण या चटणीमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्या चटणीला आंबट गोड चव येण्यासाठी आपण यामध्ये 1 टीस्पून साखर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण या कढईवर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ. 2 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण या कढईवर झाकण न ठेवता ही चटणी 5 मिनिटांकरता अशाच प्रकारे शिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता 5 मिनिटांनंतर आता आपली आंबट गोड चवीची टमॅटोची चटणी बनवून तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.